IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी महत्त्वाची वेबसाईट आहे ती म्हणजे cetcell.mahacet.org. महाराष्ट्रामध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांचमध्ये किती सीट इनटेक आहे, तसेच मागच्या वर्षी कॅप राऊंड 1, 2 किंवा 3चे कट ऑफ आपल्याला माहीत करून घ्यायचे असतील किंवा JEEच्या बेसिसवरती जे ॲडमिशन होतात त्याचे कट ऑफ आपल्याला माहीत करायचे असतील तर त्यासाठी महत्त्वाची वेबसाईट आहे fe2024.mahacet.org. त्यानंतर महत्त्वाची वेबसाईट आहे fe2025.mahacet.org. ही वेबसाईट अजून चालू झालेली नाही. जेव्हा आपले CETचे रिझल्ट डिक्लेअर होतील आणि इंजिनिअरिंगचे ॲडमिशन स्टार्ट होतील तेव्हा ही वेबसाईट जी आहे ती ॲक्टिव्ह होईल. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स ह्या बेसिसवरती होणारे ॲडमिशन्स. तर JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्सवरती आपल्याला IIT, NIT, IIIT किंवा GFTI म्हणजे गव्हर्मेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स ह्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल. आपल्या देशामध्ये 23 IITs आहेत, 32 NITs आहेत, 26 IIITs आहेत आणि 38 GFTI आहेत. तर यासाठी आपल्याला जोसा काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावे लागेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर जोसा काउन्सिलिंगचे 2 राऊंड होतात. त्यानंतर जे काही सीट्स व्हॅकंट होतात त्यासाठी आपल्याला तर CSAB ह्या काउन्सिलिंगवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर ही जोसा काउन्सिलिंगची जवळपास जी फीस आहे ती 40,000 ते 50,000 फीस आहे. त्यामधले 4,000 ते 5,000 रजिस्ट्रेशन आहे आणि बाकीचं जे आहे ते डिपॉझिट आहे. तर आपल्याला हे डिपॉझिट नंतर वापस मिळणार आहे, परंतु एवढी फीस भरून आपल्याला ह्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावे लागेल. तर आपल्याला ह्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल. किंवा आणखी जे काही सीट्स व्हॅकंट राहतात, जे रिमोटचे कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी कोर ब्रँचेसमध्ये काही सीट्स व्हॅकंट जर राहत असतील तर आपल्याला त्या इन्स्टिट्यूट लेवलवरती आपल्याला त्या ठिकाणी ॲप्रोच करावा लागेल. यानंतरची इंजिनिअरिंगसाठीचं ऑप्शन आहे ते आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा टोटल 28 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीबद्दल आपल्याला माहिती हवी असल्यास ह्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे PERACET PERACET.in. तर ह्या वेबसाईटवरती आपल्याला ह्या 28 कॉलेजेसबद्दल आपल्याला माहिती मिळेल. ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला जर एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल तर त्या एंट्रन्स एक्झामच्या ॲप्लिकेशनची शेवटची डेट 15 मे अशी आहे आणि ही एक्झाम 22 मे ते 24 मेच्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना CETमध्ये कमी मार्क पडतील असं वाटतं आहे किंवा JEEमध्ये कमी मार्क पडलेले आहेत आणि आता ह्या मार्काच्या बेसिसवरती चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच आपल्याला मिळू शकत नाही असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. परंतु ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला कशाही पद्धतीची गव्हर्मेंटची स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळं इथली जे काही फीस असेल ती फीस आपल्याला ह्या ठिकाणी भरावी लागेल. तर मिनिमम फीस 1,50,000 आहे आणि मॅक्झिमम फीस 4 ते 5 लाख रुपये पर इयर अशी आहे.
तर ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे अशा विद्यार्थ्यांनीच या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे जायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला JEEच्या बेसिसवरती देखील ॲडमिशन मिळू शकतं किंवा CETचे जे काही आपले पर्सेंटाईल येतील त्या बेसिसवरती देखील ॲडमिशन मिळू शकतं किंवा आपण ह्यांची जर CET जर दिली, ज्याला आपण पॅरा CET असं म्हणतो, तर ही पॅरा CET ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर आपला जे काही स्कोअर येईल या स्कोअरवरती देखील आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. तर आपले हे 3 जे काही एक्झाम्स आहेत, JEE आहे, CET आहे किंवा एंट्रन्स एक्झाम आहे, यामध्ये जे काही बेस्ट आपलं मार्क्स असतील त्याच्या बेसिसवरती ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे MST CET किंवा JEEच्या बेसिसवरती महाराष्ट्राचे जे CET सेल आहे त्यामार्फत होणारे ॲडमिशन्स. तर महाराष्ट्रामध्ये CET सेलमार्फत जे ॲडमिशन होतात त्यासाठी महाराष्ट्रामध्ये 17 गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. ह्या 17मध्ये 2 गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे एक आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि दुसरी ICT मुंबई. अशा ह्या 2 युनिव्हर्सिटीज आणि 15 गव्हर्मेंट कॉलेजेस असे 17 गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत आणि 332 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर ह्यामध्ये आपल्याला ॲडमिशन ह्या CET सेलमार्फत होणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. पहिले जे आहे ते इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्समध्ये देखील आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल. तर ह्यासाठी इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटमध्ये ॲडमिशन घेत असताना आपल्याला ॲज पर मेरिट देखील ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे काही 5 ते 6 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटमध्ये देखील मेरिट लेवलवरती ॲडमिशन मिळू शकतं. पण ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळत असताना आपल्याला कशाही पद्धतीची गव्हर्मेंटची स्कॉलरशिप मिळणार नाही. आपल्याला मेरिट बेसिसवरती जर ॲडमिशन पाहिजे असेल तर असे कॉलेजेस आहेत. पुण्यामध्ये एकमेव कॉलेज आहे ते म्हणजे PICT. नंतर बाकीचे कॉलेजेस जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत, जसं SPIT आहे, DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, थडोमल सहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर अशा कॉलेजमध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स देखील मेरिट बेसिसवरती भरल्या जातात. तर आपल्याला ह्या सीट्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला कंटिन्युअसली वॉच ठेवायचा आहे आणि CETचा रिझल्ट लागल्यानंतर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्ससाठी रजिस्ट्रेशनची लिंक येईल. तर त्या लिंकला क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या ठिकाणी 1000 ते 2000 रुपये अशी फीस असेल. तर ती फीस ऑनलाईन भरून आपल्याला त्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ह्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकता. ह्या ठिकाणी आपलं पर्सेंटेज चांगलं असेल तरच आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. पर्सेंटेज आपले खूप कमी असतील तर ह्या ठिकाणी जाऊन उपयोग नाही. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलच्या दुसऱ्या ज्या सीट्स आहेत त्या आहेत मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेत असताना आपल्याला ह्या ठिकाणी डोनेशन द्यावे लागेल. हे डोनेशन त्या कॉलेजच्या रेप्युटेशनवरती डिपेंड आहे. तर 0पासनं 10 ते 15 लाखापर्यंत हे डोनेशन्स आहेत आणि त्यामध्ये देखील आपल्याला कुठली ब्रँच पाहिजे त्यानुसार डोनेशन कमी किंवा जास्त होतात. असेही काही कॉलेजेस आहेत ते विदाऊट डोनेशन देखील आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन देतात. परंतु हे आपल्याला सुरुवातीलाच ठरवावं लागेल की आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामधनं ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही आहे. कारण ह्या ठिकाणी आपल्याला कशाही पद्धतीची गव्हर्मेंटची स्कॉलरशिप मिळणार नाही. तर हे झालं इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट्स आहेत त्याबद्दल. दुसरा ऑप्शन आहे ॲज पर मेरिट. म्हणजे CET सेलची जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे कॅप राऊंड 1, 2, 3 ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून मेरिट बेसिसवरती आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या CET सेलच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावे लागेल.
यानंतरही आपल्याला एक ऑप्शन अवेलेबल आहे, तो म्हणजे स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप. कॅप राऊंड झाल्यानंतर ज्या काही सीट्स व्हॅकंट राहतात त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करावे लागेल. तर यासाठी वेळोवेळी ह्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातील, त्यामधून आपल्याला स्पॉटमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं याबद्दल माहिती देण्यात येईल. अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण आता बघूया इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस आता आपण समजून घेणार आहोत. तर आपल्याला पुढे इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये आपल्याला कशाही पद्धतीचा व्यत्यय येणार नाही किंवा प्रॉब्लेम येणार नाही. तर पहिली जी स्टेप आहे ती आहे MST-CET एक्झामिनेशन. तर आपण सर्वांनी MST-CET एक्झाम दिलेली असेल किंवा JEEची एक्झाम दिलेली असेल तर आपल्याला ह्या CET सेलच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येईल. तसेच 12वीच्या बोर्डमध्ये आपलं जे काही ग्रुपिंग आहे, PCM ग्रुपिंग म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या 3 सब्जेक्टचे 300 मार्क्स आहेत. तर ह्या 300 मार्कापैकी ओपन कॅटेगरी असेल तर आपल्याला 134 मार्क मिनिमम आपल्याला पाहिजेत. आपण कॅटेगरीमध्ये येत असाल तर 119 मार्क आपल्याला पाहिजेत, तरच आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी एलिजिबल आहात. यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी आहे. केमिस्ट्रीमध्ये जर आपल्याला कमी मार्क असेल तर त्या ठिकाणी केमिस्ट्रीच्या ऐवजी इतर विषय देखील आपण ह्या ठिकाणी ग्रुपिंगसाठी कन्सिडर करू शकतो. ग्रुपिंगच्या संदर्भामध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ग्रुपिंग कशी कॅल्क्युलेट करायची, तर आपण त्या व्हिडिओवरती हे सर्व माहिती घेऊ शकता. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती CET सेलमार्फत ॲन्सर की रिलीज केली जाईल. तर आपली जे काही ज्या डेटला एक्झाम झालेली आहे, आपली मॉर्निंग शिफ्ट असेल तर मॉर्निंग शिफ्टची ॲन्सर की बघायची आहे, आफ्टरनूनची शिफ्ट असेल तर आफ्टरनूनच्या शिफ्टची ॲन्सर की बघायची आहे. आपली ॲन्सर शीट आणि ॲन्सर की दोन्ही पण आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल आणि त्यानुसार आपल्याला किती मार्क पडतात हे आपल्याला लक्षात येईल. किंवा त्या ॲन्सर कीमध्ये काही रॉंग क्वेश्चन्स असतील किंवा काही एरर असेल तर आपण CET सेलला ग्रीव्हन्सेस पाठवू शकतो आणि मग परत रिवाइज्ड ॲन्सर की डिस्प्ले केली जाईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला MST-CETची ॲन्सर की डिस्प्ले होईल. आणि हे ॲन्सर की डिस्प्ले झाल्यानंतर ग्रीव्हन्सेस सर्व सॉर्ट आऊट झाल्यानंतर स्कोअर कार्ड रिलीज होईल. तर आपल्याला CETमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत, फिजिक्समध्ये किती आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती, मॅथ्समध्ये किती आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल किती आहेत ते रिलीज केलं जाईल. त्यानंतर पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन जे आहेत ते ह्या ठिकाणी स्टार्ट होतील. इंजिनिअरिंग महाराष्ट्रामध्ये जे काही 349 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील आणि ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते अशा पद्धतीनं आहेत. 10वीची मार्कशीट लागणार आहे, 12वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट. आपण हे डोमेसाईल सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर आपण काढून घ्या. नंतर JEE तसेच MST-CETचा स्कोअर कार्ड आपल्याला लागेल. इन्कम सर्टिफिकेट, आपण ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल, EBCची सवलत घ्यायची असेल तर इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडे हवं आहे. मुली असतील, मुलींना फ्री एज्युकेशन झालेलं आहे. फ्री एज्युकेशन म्हणजे ट्यूशन फी त्यांची माफ केलेली आहे. तर ही ट्यूशन फी माफ कधी होईल तर त्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट जर असेल तर ह्यासाठी आपल्याला पॅरेंट्सचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा पद्धतीचं इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडे असलं तरच मुलींना ट्यूशन फी माफ होईल, अदरवाईज होणार नाही. आपण EWS कॅटेगरीमध्ये येत असाल तर EWSचं सर्टिफिकेट काढायचं आहे. कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तसेच नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट
किंवा आपण PWD डिफेन्समध्ये ह्या कोट्यामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे CETचा रिझल्ट लागून पुढे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा वेळ लागेल. तर ह्या 1 महिन्यामध्ये आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे तयार ठेवायचे आहेत. कारण ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ते स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन अशी स्टेज आहे. म्हणजे आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढची स्टेप आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. ती मेरिट लिस्ट आपल्याला चेक करायची आहे. आपला जे काही डेटा आपण दिलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तो डेटा त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तो डेटा करेक्ट आहे का ह्याची खात्री करायची आहे. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर परत स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन त्यामध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व करेक्शन झाल्यानंतर शेवटी जे आहे ते फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. तर अशी ही मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला आपला स्टेट मेरिट नंबर म्हणजे आपली स्टेट रँक कळेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जे काही CETचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती आपला रँक किती आहे ते आपल्याला लक्षात येईल. आपण ज्या युनिव्हर्सिटीच्या एरियामध्ये आहोत त्या युनिव्हर्सिटीच्या एरियामध्ये आपला किती रँक आहे म्हणजे युनिव्हर्सिटी रँक कळेल. त्याच पद्धतीने आपण एखाद्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्या कॅटेगरीमध्ये आपला रँक किती आहे. मुलींसाठी वेगळा रँक येईल. तो स्टेटच्या लेवलवरती येईल, युनिव्हर्सिटीच्या लेवलवरती येईल. तसेच कॅटेगरीच्या लेवलवरती देखील मुलींसाठी वेगळा रँक ॲडिशनली त्या ठिकाणी येईल. ज्या विद्यार्थ्यांनी JEEची एक्झाम दिलेली आहे आणि त्यांनी CETच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे सर्व डेटा भरलेला आहे तर त्यांच्यासाठी ऑल इंडिया रँक देखील येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी JEE दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरलेला आहे अशाच विद्यार्थ्यांचं ह्या ठिकाणी रँक तयार होईल. तर असे हे वेगवेगळे रँक फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. ती म्हणजे ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. चला आपण कॅप राऊंड म्हणतो. तर ह्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम 300 ऑप्शन्स आपल्याला भरता येतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये आपल्याला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये आपला चॉईस द्यायचा आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊया की COEP आहे. तर COEPमध्ये 9 ब्रँचेस आहेत. आपल्याला 9 ऑप्शन्स ह्या ठिकाणी द्यावे लागतील. तसेच आपल्याला TFWSमधून जर ॲडमिशन पाहिजे COEPमध्ये तर आणखी प्रत्येक ब्रँचचा एक TFWSचा ऑप्शन आहे. तर असे TFWSचे 9 ऑप्शन येतील. म्हणजे टोटल 18 ऑप्शन्स आपल्याला द्यावे लागतील. COEPमध्ये आपल्याला कुठलीही ब्रँच चालत असेल तर आपल्याला 18 ऑप्शन्स हे ऑप्शन फॉर्म भरत असताना द्यावे लागतील. त्याच पद्धतीनं PICTमध्ये ॲडमिशन पाहिजे असल्यास PICTमध्ये 5 ब्रँचेस आहेत. तर 5 ब्रँचेसचे 5 ऑप्शन झाले. तसेच ह्या ठिकाणी आपल्याला TFWSमध्ये देखील ॲडमिशन पाहिजे असेल तर असे टोटल 10 ऑप्शन्स आपल्याला द्यावे लागतील. तर असे ह्या 2 कॉलेजेसचेच मिळून आपल्याला 28 ऑप्शन ह्या ठिकाणी होतील. तर असे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण 300 ऑप्शन्स देऊ शकतो. मग ह्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की कॉलेजला प्रिफरन्स द्यायचा की ब्रँचला प्रिफरन्स द्यायचा. तर हे असं आहे की पहिले मुर्गी की पहिले अंडा, ह्याचं उत्तर कोणाकडेही नाही. त्याच पद्धतीनं ब्रँचला प्रिफरन्स द्यायचा का कॉलेजला प्रिफरन्स द्यायचा ह्याचंही परफेक्ट ॲन्सर कोणीही देऊ शकत नाही. तर आपल्याला ह्या काही ठिकाणी ब्रँचला प्रिफरन्स द्यायचा आहे, काही ठिकाणी कॉलेजला प्रिफरन्स द्यायचा आहे आणि ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. तर हे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे
हे आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सेकंड स्टेप आहे सीट अलॉटमेंट. आपण जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार आपल्या मेरिटनुसार, आपल्या कॅटेगरीनुसार, होम युनिव्हर्सिटी कुठली आहे ह्यानुसार ह्यामध्ये आपल्याला सीट अलॉटमेंट होईल. सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट. जे काही सीट अलॉटमेंट झालेली आहे म्हणजे जे काही कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजमधली जी ब्रँच मिळालेली आहे त्यावरती आपण सॅटिस्फाईड असाल तर आपल्याला सेल्फ फ्रीज करायचं आहे म्हणजे आणि त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला आणखी चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर नॉट फ्रीज करायचं आहे म्हणजेच बेटरमेंट करायचं आहे आणि पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे. तर नेक्स्ट स्टेज आहे व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 1 झाल्यानंतर कॅप राऊंड 2साठी जे काही व्हॅकंट सीट्स आहेत त्या डिस्प्ले केल्या जातील आणि त्या डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला परत कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आपण तोच ऑप्शन फॉर्म ठेवू शकतो किंवा त्या ऑप्शन फॉर्ममध्ये चेंजेस करून परत दुसरा ऑप्शन फॉर्म अपलोड करू शकतो. तर हा कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे सीट अलॉटमेंट. सीट अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर आपल्याला जे काही सीट मिळालेली आहे तर त्याला आपण फ्रीज करायचं आहे. नसेल तर बेटरमेंटसाठी जायचं आहे म्हणजे नेक्स्ट राऊंडसाठी जायचं आहे. तर कॅप राऊंड 2 झाल्यानंतर कॅप राऊंड 3साठी व्हॅकंट सीट्स डिस्प्ले होतील. ह्या व्हॅकंट सीट डिस्प्ले झाल्यानंतर मग आपल्याला कॅप राऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि मग सीट अलॉटमेंट होतील. त्या सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला हा शेवटचा राऊंड असेल. शेवटच्या राऊंडमध्ये जे काही सीट आपल्याला मिळेल ती ऑटो फ्रीज होईल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे कॅप राऊंड 1, 2, 3 हे असे चालतील आणि आपलं जे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जे आहे ते कंप्लीट होईल. तर हे ॲडमिशन झाल्यानंतर देखील स्पॉट राऊंड चालू होतात. हे स्पॉट राऊंड CET सेलमार्फत कंडक्ट न करता इन्स्टिट्यूट लेवलवरती हे स्पॉट राऊंड होतात. फक्त काही मोजक्याच कॉलेजमध्ये हे स्पॉट राऊंड ट्रान्सपरंटली कंडक्ट केले जातात. इतर 90% कॉलेजेसमध्ये हे स्पॉट राऊंड घेतले जात नाहीत. त्यामुळं जे कॉलेजेस असे स्पॉट राऊंड व्यवस्थितरित्या घेतात अशा कॉलेजची माहिती आपण ह्या चॅनलमार्फत वेळोवेळी देणार आहोत. तर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. स्पॉट राऊंडमध्ये आपले थोडेसे मार्क कमी असतील तरी देखील आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये चांगलं कॉलेज किंवा ब्रँच मिळू शकते. परंतु एक ड्रॉबॅक आहे स्पॉट राऊंडचा, तो म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कशाही पद्धतीची गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळणार नाही. तर ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे अशाच विद्यार्थ्यांनी ह्या स्पॉट राऊंडमध्ये जायचं आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.